विकी भोईर, अंकेश कामोटकर, परेश ठाकूर या खेळाडूंची चर्चा राहिली आहे. वैभव पाटील हा देखील आयकॉन खेळाडू आता या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीम टाकीगाव 11 टाकीगाव टीमला करायचे प्रथमतः बॅटिंग. तीन षटकांचा सामना असेल आणि जिंकणारा संघ फायनल मध्ये थेट पोहोचेल. सेमीफायनल 2 कालची सेमीफायनल जिंकली जासई टीम न आणि ही दुसरी सेमीफायनल या स्पर्धेमधली चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफी अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय आणि आता फक्त 2 सामने राहिलेत, सेमीफायनल आणि फायनल. कोण जिंकेल ही मॅच? बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आला विकी भोईर दारावे आणि त्याच्या समोर उभ्या उरण तालुक्याचा यंग स्टार खेळाडू चैतन्य पाटील. पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय, ड्राइव्ह केला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात बॉल सोडला, त्यामुळे दुसऱ्या धावेचा चान्स शोधत होते परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. रन्स मिळेल, एक सिंगल. चांगली स्टार्ट विकीचं करूया आपण कौतुक. अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग केलंय विकीनं, इकॉनॉमिकल षटक आणि हे मोठी जी टीम साठी फार गरजेचं राहिलं. मागच्या मॅच मध्ये 50 बनल्या त्यामध्ये इथे बॅटची एज, स्टंपच्या मागे जल्लोष, कारण या मॅच मधली महत्वाची विकेट्स. परेश ठाकूर भोपलाही फोडू दिला नाहीये आणि या मॅच मधली गोल्डन विकेट म्हणूया विकी भोईर ऑन अ फायर नाव. पहिला धक्का लागलाय टाकीगाव 11 टाकीगाव टीमला 1 वरती 1. फास्टर बॉलर आणि त्याचं उदाहरण विकी भोईरच्या दमदार कामगिरीनं. बॅट्समन दुसरा आयकॉन खेळाडू आला, पहिला 0 वरती बाद झाला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माली साहेब यांच्याकडून पारितोषिक आले. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 5000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. हा विक्रम घडलाय देखील मागील मॅच मध्ये चैतन्यने केलं. 6 बॉल 6 षटकार, भन्नाट वेग आहे आणि या गोलंदाजासमोर आज फलंदाजांना हातबल होण्याची वेळ आली. का बॉलिंग केलंय विकीनं. नवी मुंबईचा गोलंदाज, रायगड ठाणे विपक्ष मॅच मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं आणि नेहमीच नवी मुंबईचा सर्वाधिक फास्टर गोलंदाज का म्हटलं जातं याचं उदाहरण तो वारंवार दाखवतो. वैभवसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेचलाय, फटका फर्स्टला, कॅचची संधी आहे आणि या मॅच मध्ये टाकीगाव टीमचे दोन्ही आयकॉन 0 वरतीच बाद झालेत. त्यामुळे आता थोड्याशा अडचणी वाढल्यात टीम टाकीगाव 11 टाकीगाव संघासमोर. आतापर्यंत 2 खेळाडू बाद झाले धाव फलकावरती. फक्त एकच धाव. जणू काही तुम्ही स्क्रीनवरती फुटबॉलचा स्कोर पाहताय, 1 वरती 2. आणि सुरुवात फार खडतर राहिली टीम मोठी जुई टीमच्या विरोधात, टीम टाकीगाव टीमची. आणि आता दोन्ही खेळाडू एकाच अगदी घरामधले तसं पण म्हणूया. चैतन्य पाटील, अमय पाटील, दोन्ही बंधूंची जोडी. भूमिका स्पोर्ट चिर्ले या टीम मध्ये काल दोन्ही आयकॉन खेळाडू खेळले आणि दर्जेदार परफॉर्मन्स राहिला होता. पण या मॅच मध्ये आता देखील त्या दोन्ही खेळाडूंना या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. अडचणी वाढल्या. टीम आल्या प्रहार केलाय अमय पाटील, अगदी वय वर्ष अंडर 16 16-17 वर्षाचा खेळाडू आणि समोर आहे विकी भोईर. त्याच्या वेगवान गोलंदाजीला उत्तर दिले आणि शेवट केले या षटकारनं. ठोकलाय षटकार. प्रत्येक मॅच मध्ये 5 7 6 एवढ्याच धावा दिल्यात आज विकीने आणि या षटकामध्ये देखील फक्त 7च धावा आल्या. तो देखील शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्यामुळे आतापर्यंत 7 रन्स बनल्यात.
गोलंदाजी ट्रॅकवरती अंकेश कामोडकर कॅप्टन आहे टीमचा आणि त्याच्या समोर टीमचा कॅप्टन चैतन्य पाटील. कॅप्टनचं बॅटल आहे. फटका फसलाय. मॅच मधली गोल्डन विकेट्स सापडलाय जाल्यामध्ये आणि इथे कॅच पकडलाय चैतन्य पाटील. एक या धावसंख्येवरती परतेल आणि विकेटची पडझड लागले. विकेट क्रमांक 3 टाकीगाव संघाला लागला मोठा धक्का. तीन खेळाडू बाद झालेत आणि नवीन खेळाडू स्वप्नील खारपाटील. धाव फलकावरती नजर टाकूया आपण. फक्त 7च धावा, 3 खेळाडू बाद. अंकेश आले आणि कमी गतीने बॉल त्यानं रिलीज केला. पहिल्याच बॉल वरती चैतन्य पाटील सारखा मोठा अडथळा त्यानं दूर केला. आता म्हणूया की मोठी जुई टीम चांगलीच मोठी वापसी करून बसलाय. चांगलं कमबॅक आहे. सेमीफायनलची मॅच आणि चांगलाच रोख लावलाय धाव संख्येला. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगला बॉल. गुड लाईन स्पॉट वरती पडल्यानंतर टेक ऑफ घेत असताना निर्धाव चेंडूची इथे देखील होईल सांगता. मागील 2 बॉल डॉट आलेत. 8 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहिला आपण आणि 8 बॉल मध्ये अवघ्या 7च धावा. अपेक्षा राहील टाकीगावच्या समर्थकांना सेमीफायनल तुम्ही खेळताय तर कमीत कमी 38-40 तरी आता इथून बनायला हव्यात. तेवढ्या धावा कमीत कमी यायला हव्यात. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल होता. डीप मिड विकेट मध्ये टोलावल्या. आडव्या बॅटने खेळल्या. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज बनतील. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात परंतु रन्स मिळतात. 2 धावा आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय फक्त 9 या धावसंख्येवर. गेल्या वर्षी देखील आय थिंक मोठी जी संघच या स्पर्धेमध्ये पोहोचला होता फायनल मध्ये. जास्तही संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी या समालोचन कक्षामध्ये. त्याच्यानंतर फायनलची मॅच. इथे रन्स अगदीच कमी आहेत. टाकीगावची खडतर बॅटिंग. समोर मारलाय बी शेप मध्ये स्टेट ड्राईव्हचा दणका. लॉंग ऑन सीमा पार षटकार. मच निडेड सिक्सर. फार महत्वाच्या 6 धावा आणि धावांचीच तर गरज आहे टाकीगाव टीमला. जो आपण वारंवार उल्लेख करतोय की रन्स बनायला हव्यात तर मजा येईल सेमीफायनल. कारण बॅटिंग स्ट्रॉंग आज पाहायला मिळाली. केतन मात्रे, अंकेश कामोडकर, विकी बोईरने देखील मागील मॅच मध्ये षटकार लगावलाय. त्यामुळे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. त्यांच्या विरोधात 38-40 ची चर्चा करतोय आपण. राऊंड द विकेट आलाय आता अंकेश. फुल टॉस बॉल आणि तो कसा सोडेल स्वप्नील. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. खणखणीत षटकार. पंचांशी कोणताही वाद घालू नका. जो काय निर्णय दिलेला आहे तो योग्य देणार आहेत. आम्हाला काय दोन्ही टीमा आमच्या घरच्या टीमा नाही. त्याच्यामुळं आम्हाला काय देणं घेणंच नाही. कोणी जिंकला तरी आम्हाला बक्षीस द्यायचंच आहे. त्याच्यामुळं पंच हे आपली पंचांची कामगिरी चोख करत आहेत. त्याबद्दल काहीच वाद होणार नाही. आणि लाईव्हकडे तुम्ही बघूच नका. लाईव्ह ही फक्त आमच्या प्लेयरांसाठी संध्याकाळी मॅचेस बघण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघूच नका. गोलंदाज तयार. अंकेश पुढचा बॉल. राऊंड द विकेट्स ना. इथे टप्पा चांगला आहे आणि केतन देखील हेच सांगतायत की अगोदर देखील इथेच बॉल टाकायला हवा होता. मागील 2 षटकार बसले आणि इथे दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत टाकीगाव टीमच्या. 2 खेळाडू बाद 21 धावा. हा धावसंख्या आता चांगली झालेली आहे. 21 म्हणजे थोड्या चांगल्या झालेल्या, परंतु 21 दोन्ही 44 झाले असत्या तर अजून थोडी मज्जा आली असती. 21 दोन्ही 42 होतात. मी 2 वाढवून ठेवल्या होत्या. बघू तुमचं कसं गणित आहे म्हणून मी त्याच्यासाठी लक्ष तुमचं आहे की नाही. 21 झाले फक्त.
शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दीप आले अंतिम ओव्हर. संयम तुम्हाला ठाकूर साहेब दिसतात का? मिस्टर इंडियाचा घड्याळ घातला होता त्यांनी चावी ऑन केलेली दिसत, त्याच्यामुळे कुठं दिसत नाही आता. लाल कलरचा जर गॉगल कोणी घातला असेल त्याच्यातून बघा दिसतात का? प्रीतचा एक्सरे कॅमेरा आहे त्याच्यामुळे कुठून पण दिसत. एका दुसरी जर त्यांच्या कॉलेजची मुलगी कुठे जात असेल तो एक्सरे तो डायरेक्ट हे करत असतो. इथे फटका चांगला अमय पाटील ना अगदी सफल होऊन डीप मिड विकेट क्षेत्र निवडले आणि त्या झोन मध्ये स्ट्रॉंग फटका षटकार. धाव फलकावरती धावा लागल्या 27 धावा. इथे वैभव पाटील देखील म्हणत असेल की कमीत कमी 40 पर्यंत पोहोचू दे टीम आणि त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे. चैतन्य पाटील, वैभव पाटील चांगले चांगले गोलंदाज पाहायला मिळतील परंतु रन्स हव्यात. त्यासाठी गोलंदाजी चांगली बॅटिंग चांगली करावी लागेल अमयला देखील. स्वयं आपण दोघांनी पाठीमागे जाऊया आणि आमचे जे मागे आहेत ते बडबड करतात जास्त त्यांना इथं पुढे आणूया. तुम्ही इथे येऊन बोला म्हणजे तुम्हाला तुमची कशी फाटतंय ना ती समजेल. काय फाटते ते तुम्हाला माहिती आहे. षटकार आलाय मागील बॉलवरती आणि स्कोर पोहोचलाय 27 वरती. रन्स फार महत्वाच्या राहू शकतात आणि अमय पाटीलला ठाऊक आहे आता रन्सची गरज आणि शेवटचे 5 बॉल राहिलेत. संयम आता बघा अमय यांनी थोडासा धुरा घेतलेला आहे कारण त्यांचे मेन फलंदाज 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. त्याच्यानंतर अमय आणि स्वप्नील यांनी म्हणजे आपली कामगिरी चांगली करताना दिसत आहेत. मॅच मध्ये दोन्ही आयकॉन शून्यावरती बाद झाले. चैतन्य पाटीलच्या बॅटिंगची गरज होती त्याची बॅटिंग झाली नाही. मग त्यामुळे आता पाहायला गेलं तर अमय पाटीलला झुंज ही द्यावीच लागेल. अवघे 4 बॉल राहिलेत. इथे त्याला देखील थांबवलंय. पहिल्या बॉलवरती दादागिरी राहिली अमय पाटीलची परंतु त्याच्यानंतर वेगवेगळे व्हेरिएशन कधी आत चेंडू वळवतोय कधी बाहेर वळवतोय. ही खासियत आहे दीप कडे आणि चांगले इन स्विंग आउट स्विंग या स्पर्धेमध्ये सकाळपासून दीप याची गोलंदाजी बघा खूपच चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे मोठी जी टीम कडून ओव्हर द विकेट्स ना. मागे फिरून मारलाय क्षेत्ररक्षक फाईन लेगला कोणी नाहीये परंतु आता मात्र पोहोचलाय. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन्स मिळेल 1च धाव. फक्त 28 धावा झाल्यात आणि या सत्रामधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 28 धावा धाव फलकावरती. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही करण मडवी गावठाण, अमित नाईक एकटगर आणि जासई टीमला खेळताना पाहाल. कमी गतीने बॉल टाकला. इथे देखील स्टॉप केलंय बॅट्समनला. आणखीन एक डॉट बॉल. फक्त 28 धावा. ज्या टाकीगाव टीमच्या फलंदाजाने आज दिवसभर प्रत्येक टीमच्या विरोधात चांगली बॅटिंग केली त्याच टाकीगावला थांबवलंय ते म्हणजे मोठी जुई टीमच्या गोलंदाजांनी. हे तिसरं षटक आहे लास्ट ओव्हर आणि शेवटचा बॉल राहिला. फक्त 28 धावा. क्लीन बोल्ड दांडी गुल आणि या मॅच मध्ये फार कमी रन्स काढू दिल्या टाकीगाव टीमला. त्यामुळे आता गोलंदाजांची अग्नी परीक्षा राहील. येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 29 धावेची आवश्यकता. जासी संघाचा कर्णधार साईश या समालोचन कक्षामध्ये या त्यांचं स्वागत करायचं आहे. फायनल मध्ये काल त्यांनी प्रवेश केला होता. बघूया या संघातून जो संघ विजय होईल तो संघ फायनलसाठी खेळणार आहे. शेवटचा सामना म्हणजे फायनलचा सामना. जगदीशजी ठाकूर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर या. तुमच्याशिवाय इथं आम्हाला पण करमत नाही. तुम्ही जर समोर नसला तर आमच्या तोंडातून शब्द सुद्धा सुटत नाही. यज्ञेश रसाल जासे फायनलला गेले मला माहिती आहे. तुझा आनंद गगनात मावत नाही. जासेशी त्याचे ऋणानुबंध संबंध आहेत. त्याची मामा म्हणजे होणारे मामा तिथं आहेत. मला जर बोलायला लागला तर मग मी सगळी पोल खोल करणार आहे. ऋतुज तुला कोणाचा मेसेज आला असेल तर इथे फॉरवर्ड कर मी वाचून दाखवतो. जासई टीमचे कॅप्टन आलेत. सहर्ष स्वागत आहे. जो संघ थेट फायनल मध्ये पोहोचला आणि
शेवटची मॅच असेल फायनलची. इथे 29 काढायचे आहेत. सलामीचे बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण जरूर केतन मात्रेला पाहणार आहोत. बॅट्समन चला लगेच मैदानामध्ये उतरा, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज आहे. ठीक संध्याकाळच्या आता 5:22 होत आहेत आणि ही सेमीफायनल एक आपण एन्जॉय करतो. बॅट्समन उतरलाय क्रीडांगणामध्ये केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला अंकेश कामोटकर. फक्त 29 धावसंख्येची चेस आहे या मॅच मध्ये. आणि केतन म्हात्रे म्हटलं की नेहमीच त्याचा फार मोठा फॅन प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम बेलपाडा, अर्नब 11 बेलपाडा टीमचा कॅप्टन आणि बैरनाथ ढाब्याचे ऑनर, ते देखील मॅचला एन्जॉय करतात. फार मोठा चाहता आहे केतनचा आणि बऱ्याच वेळा त्याच्या संघामध्ये देखील तो आयकॉन खेळला आणि आज देखील तो उपस्थित आहे. त्याचं स्वागत करूया आपण. 29 ची चेस आणि त्याचा संयम. आम्हाला पण इच्छा आहे की आमच्या टीम मध्ये सुद्धा केतननी कधी कधी आयकॉन खेळावा. नक्कीच आमची इच्छा पूर्ण करणार आहे तो कधीतरी. आमचा चिर्ले गावातील म्हणजे आमची टीम तर त्याची खूपच फॅन आहे. सिलिंग फॅन आणि दोन्ही फॅन, टेबल फॅन पण. स्वतः तिथं आमचा कर्णधार ऋतुज गरज अंपायरची जी भूमिका पार पाडत आहे तो तर खूपच फॅन आहे. बॉल मिळतील, बॉल भरपूर आहेत आपल्याकडे. आणि आमचा एक समर्थक दाद्या आमचा आलेला आहे, दादू. बघा काय एनर्जी आहे आमच्या लहान मुलामध्ये. स्वयं तुम्हाला एक सांगतोय, नंतर सांगतो. वैभव पाटील आला बॉलिंग ट्रॅकवरती. 29 धावा त्यांना वाचवायचे आहेत. केतन तयार आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट्स. पहिल्याच सुरुवातीच्या बॉलवरती 2 धावेने केले डावाला सुरुवात. धावा फार कमी आहेत, त्यामुळे गोलंदाजांना आता त्या धावा वाचवण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. वैभव पाटील मध्ये ती क्षमता. अनेक वेळा आम्ही या खेळाडूला पाहिलं चांगली गोलंदाजी करताना. इथे बॉल चांगला, फटका कदाचित फसलाय की काय आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये. आणि या मॅच मधली महत्वाची विकेट केतन म्हात्रे 2 या धावसंख्येवरती झेलबाद. चांगला चेंडू अगदी फ्लॅटेड स्ट्रोक आणि सरळ हातामध्ये दिलाय आणि मोठी सफलता. जरी धावा कमी असल्या तरी पहिलं षटक जर चांगलं आलं तर दबाव वाढू शकतोय. आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कमी धावा डिफेंड होताना पाहिल्यात, जास्तीत जास्त धावा चेसिंग देखील होताना आम्ही मागील मॅच मध्ये पाहिल्या होत्या. इथे देखील फटका फसलाय. का विकेट येईल का? विकी भोईरची विकेट. आणि या मॅच मधील 2 महत्वाचे आयकॉन खेळाडू. आणि विकी भोईर जसा आलाय तसाच चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी पॅव्हेलियन कक्षामध्ये. फलंदाज झेलबाद. बघा स्वयं मगाशी जो पहिली इनिंग झाली होती त्यावर आपले वैभव पाटील आणि परेश आपला दोन्ही ते आयकॉन खेळाडू 0वर बाद झाले होते. आताची जी इनिंग चालू आहे त्याच्यामध्ये केतन दादा आणि आपले विकी भोईर दोन्ही 0वर बाद झाले. म्हणजे आता टीमचं काम करायचं आहे. टीम, फक्त ओनली टीम. आता खरी मॅचला मजा येईल. जरी धावा कमी असल्या तरी वैभवने रंग वेगळे दाखवले त्या मॅच मध्ये. आणि याच कामगिरीसाठी कंठवले एक्सप्रेस हा गोलंदाज ओळखला जातो. कमालीची बॉलिंग. इथे टप्पा थोडासा मागे टाकला, लेंथ थोडीशी मागे खेचली. पंचांचा इशारा
वाईट बॉलचा आल्या इकडे मुख्य पंच संदीपजी पाटील सर यांनी वाईट दिलं आणि रन्स मिळेल एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपानं. थोडासा वैभव देखील नाराज आहे आणि इथे एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धाव फलकावरती. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद 3 धावा, 29 धाव संख्येचा पाठलाग. काय काय चला अंपायर सोबत पंचांशी चैतन्य वाद घालू नकोस. पंच एकदम ॲक्युरेट आहेत. तू खेळाडू मोठा आहेस आम्हाला मान्य आहे, पण पंच आमचे ॲक्युरेट आहेत. आम्हाला तुमच्या टीमवर कोणताही राग नाही. उलट तुमची टीम जिंकावी अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. 5 नारळ फोडलेत देवाला, त्याच्यामुळं तुमच्याच पाठी आम्ही आहोत. 5 एकदम कडक पाण्याचे नारळ फोडलेले आहेत. त्याच्यामुळं परेश आमचाच आहे, वैभव आमचाच आहे. त्याच्यामुळे तुमची टीम जिंकावी त्याच्यासाठी आम्ही देवाला आज खंडोबाला 5 नारळ फोडलेले आहेत. आमच्याशीच तुम्हाला जिंकून दिलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आमचेच आहे, समजला. मोठी जुई हारली तरी आम्ही त्यांना बकरा देऊ, पण तुम्हाला नारळ दिलेले आहे देवाला. वैभव पाटील चांगली कामगिरी करतोय आणि रोखून ठेवले या ओव्हरमध्ये वैभवनं. परंतु यावेळी हा फटका चांगला बॅट्समन निनाद आणि माझा नाद हा कडकच असतोय सांगणारा उत्तुंग षटकार. बघा देवाला पण मान बकऱ्याचा बोललो तर त्यांनी षटकार मारला लगेच. इथे वैभव पाटील लाईन मध्ये सुधार करायला हवा, कारण मागचा बॉल टप्पा मिळाला, इथे टप्पा चांगला आणि एक षटकाराचा अपवाद वगळला तर हे चांगलं षटक. आणि त्या षटकारावरती नाराज देखील राहील वैभव, कारण धाव फलकावरती धावा लागल्यात. आतापर्यंत 9 धावा टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 29 धावा आणि आता राहिलेत 12 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. स्वयं पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती टाकीगाव संघाची, तेव्हा सुद्धा 9 धावा झाल्या होत्या आणि आता सुद्धा 9. 2 फलंदाज बाद 9. बघा समीकरण आता येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. ग्रामीणची मॅच सुरू आहे असं आपण म्हणूया, कारण आयकॉनचा खेळ आता संपला. आयकॉन तिकडे बाद झाले आणि वैभव पाटीलची कामगिरी त्यानं चोख बजावली या महत्वाच्या मॅच मध्ये. आता चैतन्य पाटील आणि अंकेश कामोटकर या 2 खेळाडूंमध्ये बॅटल राहील. 12 बॉल 20 धावा. मी तर म्हणेल अद्याप ही मोठी जुई टीम कडे चान्सेस जास्त आहेत, कारण फक्त 20च काढायचे आहेत 12 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये चैतन्यने जर 1-2 विकेट्स घेतल्या, रन्स कमी दिल्या तर मॅच टर्न व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याच दृष्टिकोनातून आता बॉलिंग करायची. ओव्हर द विकेट्स न चैतन्य पाटील तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका फसलाय. कोण पकडेली कॅच? अमय निघालाय धावत आणि हा कॅच सोडलाय. कॅच सोडलाय. रनआउटची संधी ती देखील सोडली आहे. ओ कॅच ड्रॉप, रनआउटची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये वातावरण थोडस गरम पाहायला मिळतंय. चैतन्यला ठाऊक आहे ही विकेट आली असती तर दबाव चांगलाच वाढला असता आणि रनआउटचा चान्स देखील सोडलाय. फक्त विकेटच नाहीये तर 2 धावा देखील मिळाल्यात आता मोठी जुई टीमला. आता समीकरण येणारे 11 बॉल आणि 18ची मॅच. 11ला 18 मॅच अद्याप बॅलन्स आहे असं आपण म्हणूया आणि चांगली फाईट करतायत टाकीगावचे खेळाडू. इथे देखील फटका फसलाय, तो आता खेळाडू पासून दूर आहे. बॉल 1 झाली कंप्लीट. का दुसऱ्या धावेचा करतील प्रयत्न? थांबलाय आता स्ट्राईकचा खेळाडू निनाद. रन्स मिळेल 1 धाव. कदाचित ती मॅच या मॅचला कलाटणी देणार राहील का? कारण कॅच फार महत्वाची होती. अमयकडून अपेक्षा होती, तो पोहोचला देखील कॅच पर्यंत. बॉल देखील त्याच्या हाताला लागला आणि लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप केलाय. आता समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलल्या. मगाशी 12ला 20, आता 3 बनल्यात मागील 2 बॉल मध्ये. 17ची आवश्यकता. 10 चेंडू 17 धावा. वेगवान बॉल, तेज तर्रार. इथे वैभवनं देखील बॉल सोडला. एक्स्ट्रा रन, 1-1 धाव. 1-1 धाव मिळेल आणि संघ पुढे वाटचाल करेल. तिथे नक्की चर्चा करतायत खेळाडू की काय घडले. डिस्कस करतायत अंपायर्स. ओके ओके करा. कशाला मला चष्मा घातलाय मी, त्यान काहीच बोलत नाही. कारण मला इज्जत आहे आपल्याला.
चला पंच अगदी चर्चा करतात, परंतु स्क्रीनवरती आपण पाहूया. कारण पंचांची मागणी आहे, खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे पंचांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेराकडे चाललोय. स्क्रीनवरती पडताळणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ए काय आहे तुमचा? पिता तुला काय बघून होणार आहे? आणि टीव्ही अंपायर्स डिसिजन बॅट्समन बाद. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 12 धावा, 3 खेळाडू बाद. निनाद देखील आता परतलाय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मोठी जी टीम 12वा खेळाडू, 8वा लगेच. आणि आता नाव सांगा खेळाडूचं. यश, नवीन खेळाडू आला यश. गोलंदाज चैतन्य पाटील. आणि जशी मॅच प्रेक्षकांना पाहायची होती आता त्याच रंगात आले हा सामना. बाबूरावजी ठाकूर यांचं आगमन झालं, ज्यांनी 2 दिवस आम्हाला पंचांच्या भूमिकेसाठी चांगलं योगदान दिलं. आणि महेशजी ठाकूर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. रमाकांतजी घरत. टॅपिंग क्रिकेट, डायरेक्ट हिट. ओ इथे चान्स होता, स्टंप वरती निशाणा देखील साधला, परंतु सुदैवाने अंकेश पुन्हा एकदा बचावला. मागे अगोदर त्याचा कॅच सुटला. इथे रनआउटची संधी. मॅच मध्ये नक्की काय घडणार आहे याचं भाकीत आपण लावू शकत नाही. आणि चांगली कामगिरी, कमी धाव संख्येवरती चांगली फाईट केली. आपण कौतुक करूया वैभव पाटीलचं, त्यांना आयकॉनला बाद केलं, दोन्ही आयकॉन. आणि त्याच्यानंतर आता चैतन्य देखील चांगली बॉलिंग करतोय. पण तो एकात मोठा फटका मॅचचं चित्र विचित्र करून टाकेल. एकात मोठा फटका हवाय मोठी जी टीमला देखील. अंकेश तयार. इथे तगडा बाउन्सर आला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू दिलाय. निर्धाव चेंडू आहे. किती चेंडू शिल्लक? लास्ट चेंडू शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पंचांनी थोडा दक्ष राहायचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. जर आता बॉलिंग आवडली असेल टाकीगावचे समर्थक तर टाळ्या उद्या चैतन्य पाटील साठी देखील. कारण आता समीकरणाचे शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल बनवायच्यात मोठी जुई टीमला 16 धावेची आवश्यकता. पंचांना विनंती आहे की त्यांनी जो काय निर्णय आहे तिथंच द्यायचा आहे. त्याच्यामुळं एकदम डोळ्यात तेल टाका. जेमिनीचा टाका पाहिजे तर, नाहीतर खोबरेल तेल टाका. पण एकदम व्यवस्थित लक्ष ठेवा. पाणी टँकर मागवतो. थांब जरा बाबा, पाणी घेऊन जा. अरे जा एक पाणी घेऊन फटाफट. मानस घरात पाण्याचा टँकर घेऊन. तिकडे एक टँकर पोहोचला, छोटा टँकर. बघा काय क्रिकेटवर प्रेम आहे. अंकेशसाठी पाणी. संयम मी सांगतोय की जोपर्यंत अंकेश मैदानात आहे तोपर्यंत मॅच मोठी जोईच्या बाजूनेच आहे. कारण तर अशीच मॅच आमची दिगोड्याच्या नाईट स्पर्धेत झाली होती आणि 15 चेंडूमध्ये फक्त 15 धावा झाल्या होत्या त्यांच्या आणि 4 का 5 फलंदाज बाद झाले होते. आणि अंकेश मात्र स्ट्राईकवर होता आणि एका षटकामध्ये 16 धावांची गरज होती. आणि आमचा गोलंदाज आयुष मडवी याने 3 चेंडू बरोबर टाकले. नंतर मग 3 चेंडूवर अशी अंकुशने त्याची फाडली का बोलून, अंकेशने अशी फाडली का बोलून सोय नाही. म्हणून अंकेशवर थोडासा भरोसा आहे आमचा की तो काहीतरी करू शकतोय. 6 बॉल 16ची मॅच. अमय पाटील ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल. ओ टप्पा टाकलाय, मागे पकडलाय बॉल, डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत आणि रन्स मिळेल इथे 22च्या स्वरूपाने एक सिंगल. आता समीकरण 5 बॉल 15ची आवश्यकता. अंकेशला स्ट्राईक वरती जायचंच होतं, त्यामुळे तो अगोदरच निघाला आणि ही धाव त्याने पूर्ण केली. आता अंकेश आणि त्याच्या समोर संयम तुला सांगतोय की दोन्ही संघांनी अंपायर वर अजिबात जोर देऊ नका. कारण तर अंपायर एकदम क्लिअर आहेत. त्यांना काय कोणी जिंको त्यांचा मानधन मिळणार आहे. 5ला 15. बाउन्सर टाकलाय आणि त्याच्यावरती फिरून मारलाय.
बॉल जाईल सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. आणि हा षटकार चेंडू मारलेला आहे, त्याच्यामुळं हा काय चेंडू खराब मिळू शकत नाही. थोडा हाईटनी टाकला होता असं वाटत होता त्याला, आणि काय फटका मारला अंकेशनी बघा, एकदम आक्रमक फटका. आता मात्र 9 धावांची गरज आहे ना. 4 चेंडू आणि 9 धावा. चांगला डिसिजन मी तर म्हणेल पंचांचा, कारण याच्या अगोदरचा बॉल होता तो तेवढा बाउन्सर नव्हता. संयम. इथे वॉर्न केले संदीप गोलंदाजाला. पाटील मध्ये सांगायचं झालं की अतिशय चांगलं पंचगिरी काम करतात. आता या उरण पनवेल विभागामध्ये त्यांचं काम हे चांगलंच आहे. चांगली अंपायरिंग राहिले 2 दिवसामध्ये. ओ इथे फुल टॉस टाकलाय, पण तू मागे फिल्डिंग चांगली झाली. चला पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. आणि आता समीकरण येणारे 4 बॉल 8 धावेची आवश्यकता. संयम मी बोलत होतो की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, आणि पंच हे अतिशय अतिदक्ष आहेत, त्याच्यामुळं दोन्ही संघांनी कुठल्याही प्रकारे जोर देऊ नका. एकदम त्यांचा निर्णयच क्लिअर असतो. नवरा मरो नाही तर नवरी मरो, आम्हाला चौली बटाट मिलो फक्त, असा आहे त्यांचा विषय. मागील बॉल वरती अंकेशला नो हवा होता. चला आता नो बॉल आला, त्यामुळे फ्री हिट. 8 धावेची आवश्यकता. 4 बॉल मध्ये फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल. आणि संधी आता फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला. एकतर होईल कंप्लीट का दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. तर समीकरण शेवटचे 3 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. म्हणजे एकच फटक्याची गरज आहे. कोण जाईल फायनल सांगा, कोण जाईल फायनल. 3 चेंडू 6 ची आवश्यकता. डिझाईन प्रेक्षकांना विचारले की कोण जाईल फायनलला, आणि आता बॅटल 50-50. जर 3 बॉल मध्ये 6 रोखल्या तर टाकीगाव जाईल, आणि जर एक षटकार आला तर मोठी जुई संघ धूमधडाक्यात फायनल मध्ये पोहोचेल. 3 बॉल 6 ची मॅच. अमय पाटील तयार. राऊंड द विकेट. फटका चांगला चपराक दिले. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. खणखणीत चौकार. शेवटचे 2 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 2 धावा. खरोखरच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आलेला आहे बघा. किती आक्रमक गोलंदाजीचं काम मात्र टाकीगाव संघाने केलंय. वैभव पाटील जो कंटोली संघाचा आहे, परंतु टाकीगाव संघामध्ये आयकॉन खेळतोय, त्यांनी आपली कामगिरी आजच्या दिवसामध्ये एकदम चोख केलेली आहे. त्याच्याबद्दल प्रेक्षकांनी खरोखरच त्यांना टाळ्या मारून त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आपल्या जवळचा हा खेळाडू आयकॉन मध्ये खेळत असतो, नेहमी त्याची कामगिरी चांगली असते. नेहमी बरेचशी वैभव पाटीलला देखील मागणी असते आयकॉन खेळण्यासाठी. आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बांद्र्याचं स्टेडियम मैदान असू द्या, कोपरखेरणे, नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये नेहमीच त्याची ताकद राहिली आहे. आणि इथे देखील जेव्हा जेव्हा तो खेळला, मग उरण प्रीमियर लीग पर्व आम्हाला आठवतं, तिथे कॅप्टन असताना चॅम्पियनची भूमिका. काय कमालीचा खेळाडू आहे. आणि आता समीकरण शेवटचे 2 बॉल 2 धावेची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा आहे. राऊंड द विकेट्स ना अमय निघालाय. समोर अंकेश. ओ आपडलाय बॉल. चांगला बॉल. गुड बॉलिंग. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. सेमीफायनल चिर्ले चॅलेंजर्सची स्पर्धा नेहमीच उंच शिखरावरती पोहोचत असते, आणि आज देखील या स्पर्धेनं घवघवीत यश मिळवलंय. शेवटचा 1 बॉल. संयम कोणी जिंको, लेकिन संयम कोणी पण जिंकू दे, लेकिन सामना मात्र एकदम कडक झालेला आहे. सामना कडक. सेमीफायनलचा सामना ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे तसा सामना झालेला आहे. चैतन्यजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. जर बॉलरने डॉट बॉल काढला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. एक शेवटचा बॉल 2 धावा. आणि हा फटका चाललाय सीमारेषा पार, आणि मोठी जुई संघ इथे जिंकलाय. अभिनंदन अंकेश. दोन्ही
वन मॅन आर्मी मोठी जुई टेनिस क्रिकेटचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अंकेश कामोटकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रेक्षकांना देखील हा विश्वास होता अंकेश शेवटपर्यंत राहिला तर तो मॅच जिंकेल.